मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण सगळेजण मोबाईल यूज करता. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला पहिल्यांदा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम 10 अंकी आपला मोबाईल नंबर त्याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP 4 अंकी OTP रिसीव्ह होईल. OTP टाकल्यानंतर तुमचं ॲपमध्ये लॉग इन होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्हाला तुमच्या मोबाईलला रिचार्ज असणं आवश्यक आहे. जर रिचार्ज नसेल तर तुम्हाला OTP रिसीव्ह होणार नाही. त्यामुळं एक गोष्ट तेवढी लक्षात ठेवायची आहे, सगळ्यांनी मोबाईलला रिचार्ज असणे आवश्यक आहे. लॉग इन झाल्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असं एक तुम्हाला SMS येईल. तुम्हाला मध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, तुमची जी माहिती आहे, संपूर्ण नाव, ईमेल ID, तुमचा पत्ता ते त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागणार आहे. मग प्रोफाईल तुमची अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला एक डिस्प्ले येईल. त्यामध्ये असं नारी शक्ती दूत ॲप ओपन झाल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मराठीमध्ये येईल. त्यानंतर एक आपल्या मुख्यमंत्र्यांचा फोटो येईल. त्याच्या खालीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन हे ऑन ठेवावं लागणार आहे, जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन व्यवस्थित चालेल. त्यानंतर ओपन झाल्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला फिलअप करायचा आहे. महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे अर्जदाराचे संपूर्ण नाव, ज्यांना कुणाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं स्वतःचं नाव त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पती असेल तर पतीचे संपूर्ण नाव, तुमचं जन्मदिनांक टाकायचा आहे, जे बरोबर असेल ते आधार कार्डवर किंवा जन्मदाखल्यावर असेल ते. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, जन्म ठिकाण, तालुका, गाव, पिनकोड. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून जर सरकारचे स्कीमचे जर पैसे आले तर तुम्हाला SMS येईल. आधार कार्ड पण टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही विवाहित आहेत का नाही हे पण मेन्शन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली कोणत्या तुम्ही एखाद्या योजनाचा लाभ घेत आहे किंवा नाही हे तुम्हाला प्रामाणिकपणे तिथे मेन्शन करायचे आहे. खोटी माहिती कोणी द्यायची नाही, नाहीतर सरकारला तिथे आधार कार्ड आपला लिंक असल्यामुळे त्यांना, तुम्ही जर जॉबला असतील किंवा तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना ऑटोमॅटिकली तिथे सगळ्या गोष्टी समजतात. कारण की आपला आधार हे बँकला अपडेट असतं, आधारला मोबाईल अपडेट असतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी शासनाकडेच त्याचा डेटा ऑलरेडी असतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शासनाच्या तुमची वैयक्तिक स्थिती काय आहे, विवाहित आहे का तुम्ही, घटस्फोटित आहे का साधारण महिला, हे तुम्ही मेन्शन करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण बँकेचा तपशील तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. त्यांचं संपूर्ण नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, ही माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे, चुकून द्यायची नाही. 2 वेळेस कन्फर्म करायचं, संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची. त्यानंतर आता डॉक्युमेंटमध्ये पहिल्यांदा आपल्याला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमिसाईल ह्या गोष्टीची पूर्तता लागणार होती. पण आता शासनाचा एक GR आलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीची आवश्यकता नाही. कुणाला आवश्यकता नाही? ज्यांच्याकडं केसरी आणि पिवळं रेशन धारक कार्ड आहे त्यांना उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला याची आवश्यकता लागणार नाही. त्यासाठी तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असावे लागणार आहे. जर नसेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला, डोमिसाईल वगैरे हे डॉक्युमेंट द्यावा लागणार आहे. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा. आधार कार्ड तुमचं, त्यानंतर बँक पासबुक अपडेट असणं आवश्यक आहे, जेणेकरून पैसे आलेले, देवाणघेवाण झालेली पाहिजे, त्याला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे. खूप जुना
जर अकाउंट असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ते अपडेट करून तुम्हाला त्याला आधार लिंक करावं लागणार आहे. त्याच्यावर देवाणघेवाण चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे एक हमीपत्र तुम्हाला अटॅच करावं लागणार आहे. त्यांचा जन्मदाखला, आधार कार्ड, बँक पासबुक या सगळ्या डॉक्युमेंट जे जे मेन्शन केले आहे तसं तुम्हाला द्यावे लागणार आहे. हमीपत्र पण तुम्हाला एक्सेप्ट करून ते डिक्लेरेशन तुम्हाला फिलअप करावं लागणार आहे. अर्जदाराचा फोटो स्वतः कॅमेरामध्ये घेऊन तुम्हाला त्या ॲप थ्रू फोटो काढावं लागणार आहे आणि सबमिट करावं लागणार आहे. सगळं झाल्यानंतर तुमची माहिती जतन करा, सेव्ह करा. त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल. SMS झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप होईल आणि 2 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटतील. अजून काय संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही निश्चित कमेंटमध्ये सांगा किंवा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही इन्फॉर्मेशन लागेल ते मी सांगेन. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर द वॉचिंग.